डायव्हर्जन शिकले की नाही? तर आपल्याला आता काय करणार बरं का, एक होता डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह, एक असतो डायव्हर्जन. एक काय असतो डायव्हर्जन. कसं असतो माहिती आहे का, उत्तराचा बाण मारतो मी आता. जे फंक्शन मला दिले ना, हे एफ फंक्शन असणार आहे. एफ वेक्टर इज इक्वल टू काय तो एक्स क्यूब आय कॅप, बरोबर ना, वाय क्यूब जे कॅप प्लस झेड क्यूब के कॅप. हा आपला काय झाला आहे तो झेड क्यूब के कॅप. हा आपला हा फंक्शन झाला आहे. मला डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर कसं काढणार मी? डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू व्हॉट, डॅबा ऑफ डॅबा एक्स. ठीक आहे, डॅबा ऑफ डॅबा एक्स. तुम्हाला काय करायचं आहे, आयवालीची जी टर्म आहे ना ही वाली, याचा फक्त आयवाला त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणाच्या रिस्पेक्टमध्ये? एक्स. मला तुम्ही सांगा एक्स क्यूब करतोय तुम्ही, एक्स क्यूब. दुसरा डॅबा बाय डॅबा वाय, जेची जी टर्म आहे ना त्याच्या विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायची, म्हणजे काय वायचा क्यूब. डॅबा बाय डॅबा झेड, बरोबर, झेड केला जो चिटकून आहे तो झेडचा क्यूब. जसं की उदाहरणामध्ये आपल्याकडे अजून आहे, असं बदलून लिहितं, जास्त दिमाग लावणार नाही. बोला इथपर्यंत समजलं का? हे फंक्शन दिलं आहे, पहिली टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या, दुसरीचा विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या, जिथे तिथं इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह घ्या. याला म्हणतात डायव्हर्जन्स. डायव्हर्जनचा मग कसं काढ बघा, एक्स क्यूबचा हे काय असतो 3x स्क्वेअर, स्क्वेअर 3x स्क्वेअर, इकडे 3y स्क्वेअर, इकडे 3z स्क्वेअर. जमल का? ओके. मग आता तुम्हाला काय करणे, तुमच्याकडे एक थेरम असतो ज्याचं नाव आहे डायव्हर्जन्स थेरम. कोणता? डायव्हर्जन काढून झाला मला. डायव्हर्जन्स थेरम काय सांगतो माहिती आहे का, तो म्हणतो की डबल इंटिग्रेशन बरोबर ट्रिपल इंटिग्रेशन. डबल इंटिग्रेशन हे ट्रिपल इंटिग्रेशनच्या बरोबर असेल. हा, डबल इंटिग्रेशन म्हणजे सरफेस एरिया, ट्रिपल इंटिग्रेशन म्हणजे व्हॅल्यू. ट्रिपल इंटिग्रेशन म्हणजे काय? व्हॅल्यू. म्हणजे काय करायचं, जे उदाहरण दिलंय तुम्हाला, एक्स क्यूब आय कॅप, वाय क्यूब जे कॅप, झेड क्यूब के कॅप, हे जे उदाहरण दिले तुम्हाला, हे उदाहरण कोणाच्या बरोबर येऊन जाईल बरं का? डीएल बार. हा ना, हे उदाहरण कोणाच्या बरोबर असेल? ट्रिपल. म्हणजे डायव्हर्जन जो तुम्ही काढलाय ना त्याच्या बरोबरच असेल. बोला, समजलं की नाही? करणं काय बोललो तुम्हाला मी बोललो की पहिले तुम्ही त्याचा डायव्हर्जन्स काढून घ्या. डबल इंटिग्रेशन इज इक्वल टू ट्रिपल इंटिग्रेशन, हा डायव्हर्जन थेरम असतो. मग तुम्ही हे जे उदाहरण जसं तसं लिहिलं, ट्रिपल इंटिग्रेशन मध्ये हा डायव्हर्जन लिहिला. नाही समजलं? कुठे आता लिमिट बघा, 3 लिमिट. आता हे बघा, याला सॉल्व करणं म्हणजे याला सॉल्व करणं. मला हे सोपं जातं सॉल्व करायला, मी हे सोपं सॉल्व करतो पहिले, चालेल का? म्हणून एक काम करा, आता पूर्ण अख्खा स्पियर येतो, तो अख्खा स्पियरला तुम्ही स्पेरिकल फॉर्ममध्ये न्यायचं. कोणत्या फॉर्ममध्ये? सो कन्वर्ट इंटू नाऊ ट्रिपल इंटिग्रेशन डेल्टा एफ बार डी व्ही. काय असणार तो? डी व्ही. डी व्हीचा अर्थ होतो dx dy dz. मी तुम्हाला असं करता येईल. म्हणून आय बराबर 1 2 3 डेल एफ बार, है ना, dx dy dz. कन्वर्ट इंटू स्पेरिकल फॉर्म. तुम्हाला स्पेरिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. कन्वर्टिंग इंटू स्पेरिकल फॉर्म. स्पेरिकल फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करता येतं बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरला लिहिता येतं आरचा स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर? एक्स बद्दल लिहिता येतं आर साईन थिटा कॉस थिटा. एक्स बद्दल काय लिहायचं? आर साईन थिटा कॉस थिटा. वाय बद्दल लिहायचं आर साईन थिटा साईन फाय थिटा साईन फाय. आणि झेड बद्दल लिहायचं आर कॉस थिटा. ठीक आहे, एवढे बद्दल तुम्हाला लिहायचं. सोबत अजून तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय की dx dy आणि dz याच्याबद्दल काय लिहायचं? आर स्क्वेअर साईन थिटा dr d थिटा d फाय. हे एवढ्या 4 गोष्टी बघ, 1 2 3 4 5. या 5 गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर उदाहरण फक्त कॅल्क्युलेटरवर सुटून जातं. फक्त कॅल्क्युलेटर टाकायचं काम बस. मग मी काय करणार आता बघा, आकाश क्लिअर आहे ना? तो आय इज इक्वल टू 1 2 3 एफ डेल एफ ना, डेल एफ बार डी व्ही. म्हणजे आय इज इक्वल टू 1 2 3 डेल एफ बार डी एक्स डी वाय डी झेड. बरोबर. चलो आता कन्वर्ट कसं करणार आता बघा. तुमच्याकडे याची व्हॅल्यू होती ना, कशाची? हे बघा, डेल एफची. ही डेल एफची व्हॅल्यू आहे ना. तुम्हाला नाही वाटत काय याला असं लिहिता येईल? बघा, 3ला कॉमन काढून देतो, मध्ये काय होईल? एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअरला काय लिहिता येतं? आर स्क्वेअर. काय लिहिता येतं? आर स्क्वेअर. मी त्याच्याबद्दल लिहून टाकतो. इथे लिहून टाकायला पाहिजे बरं.
हे काय झाला 3x² प्लस y² प्लस z² dx dy dz. चला बरं का आता दोघा बघा मला 3 r² बरोबर ना, 3 r² आणि dx dy dz ला काय लिहितात r² sin θ dr dθ dφ, r² sin θ dr dθ dφ. समजलं. आता आपण काय करणार, लिमिट द्या. लिमिट पहिलं लिमिट कशाचं राहतं, रेडियसचं. रेडियस किती आहे, r = 0 पासून, उदाहरण बघा x² प्लस y² = r² आहे ना, r म्हणजे रेडियस होतो, r² म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे, 16 कोणाचा स्क्वेअर आहे, 4चा, बरं का, 4चा स्क्वेअर आहे ना, मग रेडियस किती राहणार त्याची, 0 पासून r = 4. नाही समजलं. पुढे घ्या. आता पुढे काय, दुसरं लिमिट कशाचं आहे, थिटाचं लिमिट किती राहणार आहे, आपल्याला कन्सेप्ट पण जायचं जास्त. θ = 0, θ = π, 0 to π नेहमी. ओके. आणि लास्टवाला असतो फाय कुठून झालं तुम्हाला, φ = 0 to φ = 2π. हे लिमिट तुमचे आहेत. हे कॅल्क्युलेटर टाकायचं, मीटर काढायचं. आता समजलं का. आता पहिले आरवाला आहे ना, आरला आर देऊन टाका, डी थिटाला डी थिटा देऊन टाका, असं करत. I = φ = 0 to φ = 2π, φ = 2π. दुसरा θ = 0 to θ = π. तिसऱ्याला सॉल्व करायचं मला, म्हणून ब्रॅकेटमध्ये टाकून घेतो. r = 0, r = 4, 3r² sin θ काही कामाचा नाही, राईट साईडला राहू द्या. डी थिटा काही कामाचा नाही, साईडला राहू द्या. डी फाय काही कामाचा नाही, साईडला राहू द्या. फक्त dr ला राहू द्यायचं. बाहेर कोण निघतोय मग, r² तर घेतला गेला, dr बी घेतला गेला, sin θ d θ d फाय. टाका कॅल्क्युलेटरमध्ये टाक, असे टाकते. इंटिग्रेशन 3α x² α x². ओके. r⁴ बी करता तुम्हाला, 0 to 4. एक काम करायचं आता, ऐका, ती कॅल्सी तुम्हाला कशामध्ये न्यावी लागेल माहिती आहे का. आता ती आली, ती उत्तर ती आली, पण याच्या पुढे जेव्हा थिटा बिटा करायला जाणार ना, आता रॅडियनमध्ये न्यायची. कुठे न्यायची, I = φ = 0, φ = 2π, θ = 0, θ = 5. ओके. याचं उत्तर किती आलं, 3072.5. ओके. काय उरले पुढे, sin θ d θ d फाय. आता एक टर्म कोणते, थिटाची आहेत ना, थिटा ठेवला जाऊ द्या, बाकीचे पुढे ढकला, पुढे किंवा मागे ढकला. I = φ = 0 to φ = कॉन्स्टंट टेकिंग कॉमन, 3072/5. कॉन्स्टंट बाहेर काढला. मला कोण लागतोय, फक्त θ 0, θ = π, sin θ d θ, sin θ d θ. याला पॅटर्नमध्ये घ्या, डी फाय बाहेर सोडवा. याला मी तुम्हाला अगोदरच बोललो, हे कशात पाहिजे, याचं शिफ्ट मोड रेडियन 6 किती 4 झाला, रेडियनमध्ये टाका. sin θ किती आहे, 0 to π ना, शिफ्ट π. 2 उत्तर आहे. किती आलं उत्तर, 2. I = φ = 0 to φ = 2π, 3072/5. याचं उत्तर किती आलं पूर्णाचं, 2. हा बाहेर डी फाय उरला आहे. ओके. सोडा परत त्याला कॅल्क्युलेटरमध्ये टाका. इंटिग्रेशन किती रे, 3 आहे का तो, 3072 × 2 / 5. कुठून कुठं पडते, 0 to 2π. बरोबर टाकलं ना. चला, फायनल नंतर किती आलं, I = 12288 / 5 × π. बरोबर आहे, चेक कर. 12288 π बंद कर.